राहता नगरपालिकेमध्ये लाखो करोडोंचा घोटाळा होत आहे का? राहता नगरपालिकेला नागरिकांची कामं करताना पावत्या द्यायच्यात की नाही, किंवा काहींना पावत्या दिल्या तर त्या आवाजवी का दिल्या जातात? मित्रांनो, राहता नगर परिषदेच्या गुरुवारच्या बाजारामध्ये आज आम्ही गॉडफादरची टीम आली. या ठिकाणी काही लोकांकडनं पैसे वसूल करण्यात आले. जे शेतकरी व्यापारी या ठिकाणी व्यापार करतात, नागरिकांना भाजीपाला विकतात किंवा इतर तत्सम साहित्य विकतात, हे साहित्य विकणाऱ्या लोकांना पैसे घेऊन पावत्या दिलेल्या नाहीत. तर काहींना पावत्या दिल्यात पण त्या पावत्यांवरती वसूल करणाऱ्याच्या सह्या नाहीत. तर काही ठिकाणी कमी जागेचं जास्त शुल्क लावलंय. म्हणजे जर तो 2x2च्या जागेत व्यवसाय करतोय तर त्याच्याकडनं जास्त पैसे वसूल करण्यात आले. आता प्रश्न हा पडलेला आहे की राहता नगर परिषदेमध्ये या घोटाळ्यावरती, या गैरप्रकारावरती, या भ्रष्टाचारावरती बोलण्यासाठी किंवा याच्यावरती कारवाई करण्यासाठी आता कोणती ॲक्शन घेतली जाणार, हा खरा कळीचा मुद्दा आहे. तोपर्यंत राहतेकर, ग्राहक, विक्रेते यांनी काय करायचंय त्यासाठी दक्षता घेतली पाहिजे. पावती ही घेतलीच पाहिजे. पावती जर घेतली असेल तर त्या पावतीवरती पावती देणाऱ्याची नाव नसेल, सही नसेल तर ती पावती ग्राह्य धरतील का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या कोण पैसे घेतले का? 30 रुपये घेतले ना त्यांनी. 30 घेतले. हा, आणि पावती पावती नाही देईल. पावती दिले नाही. नाही. नाव काय त्यांचं? नाव तेच नाही माहिती आम्हाला काय माहिती कोण आहे ते. नाव माहिती. हा, गोळा करून घेऊन गेले. उत्तम गोरडे. उत्तम गोरडे. बर, कधीपासून व्यवसाय करतो? व्यवसाय मध्ये घरचा माळ आहे. घरचा माळा आहे म्हणजे शेतकरी आहे तुम्ही? बर, दर आठवडे बाजारला इथंच बसता का? येतच बर, तर कोण आलं होतं नगर परिषदेची पावती द्यायला? पावतीवाले काय पावतीवाले आलते. पावतीवाले आणते ना. काय नाव आहे त्यांचं? नाव नाही सांगते याचं. नाव सांगता येत नाही. पावती दिली का? हा. कुठं आहे पावती? पावती नाही दिली. पावती दिली नाही. असतं का? असतं गाव. हा दर आठवडे बाजारला येतो. हा, दर आठवडे बाजारला. तुम्हाला आज पावती दिली का? आज नाही दिली पावती. किती पावती भरली तुम्ही? 30 रुपये भरले. 30 रुपये. हो. बर, पावती तुम्हाला दिली नाही आणि पैसे घेऊन गेले. हा, पैसे कर्मचारी कोण होते? ते माहित नाही मला एवढं. नाव सांगता येणार नाही. नाही. आता तुमचं बाहेर काय नाव आहे? सोनावणे असतं गाव. असतं गाव. पूर्ण नाव काय? माधव बाबूराव. सुमन कुठून आल्यात? राहते राहतेच आहे का? बर, कितीची पावती दिली? 20 रुपये. कोण आलं होतं घ्यायला? अनिल जाधव. अनिल जाधव. अनिल जाधव. ते अनिल जाधव आहे काय? नाही नाही देवारे. बर बर, कुठे पावती? पावतीच नाही दिली. 20 रुपये घेतले. गडबडीत होते थोडे. पावती दिली नाही. नाही 20 रुपये घेतले पण पावती नाही दिली. 20 रुपये घेतले आणि पावती दिली नाही. बर बर. या ठिकाणी सुमनताई आहेत. त्यांना राहता नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आठवडे बाजारची पावती दिली नाही, परंतु 20 रुपये घेतल्याचं ते सांगतात. बरोबर आहे ना? 20 रुपये घेतले. ते आल्यावर सांगा ना, मी त्यांना ते तसे डळून गेले. पावती दिली का? नाही पावती नाही दिली. किरण बाळासाहेब नरोडे. किरण बाळासाहेब नरोडे. कुठून आलेत? मी तिसगावरून आलो. अरे वा. काय आणलं आज विकायला? बीट, मिरच्या, शेवगा, काय भाव तळाची देतो मिरच्या. मिरची 10 रुपये पावशेरी. भाजीपाला भाव नगर परिषदेचे कोण आलं होतं पावती द्यायला? नाही. साहेबांचं नाव नाही माहिती, पण 20 रुपये दिले त्यांना. 20 रुपये दिले. हा. पावती? पावती नाही दिली. पावती दिली नाही. नरोडे पाटील, या ठिकाणी तुम्ही किती दिवसापासून व्यवसाय करतात? एक 3-4 वर्ष झाले. बर, पावती दिली जाते का नगरपालिकेची? आज पावती नाही भेटली. आज पावती नाही मिळाली. कोण आलं होतं पावती घ्यायला? नाव नाही माहिती. नाव माहित नाही. पैसे दिलेत का तुम्ही? हो. किती दिले? 20 रुपये. 20 रुपये दिले. पावती हो. नाही दिली. नाही. 50 रुपये घेतात. दर गुरुवारी आपण दुकान लावतो, 50 रुपये घेतात ते आपल्याकडे. आणि पावती देतात का? हो, पावती देतात. त्याच्यावर काय लिहिलेलं असतं? ते काही घरपट्टी वगैरे माझ्याकडे पावती असते बरं का. पावती फेकायची नाही. पावती फेकली का? पावती फेकली? उडून जाते ना सध्या पावती उडवली. हो, बरं, 50 रुपये घेतल्यानंतर नगरपालिका काय फॅसिलिटी देते तुम्हाला? फॅसिलिटी म्हणजे ते जे साफसफाई वगैरे म्हणजे सगळेच करतात. म्हणजे नगरपालिका करते नाही तर साफसफाई वगैरे करते. त्या हिशोबाने घेतात आणि 50 रुपये वगैरे. आज कोण आलो होतो पट्टी घ्यायला? 50. ते आपले अनिल कुंभकर्ण म्हणून आहे, ते येत राहतात. हो. आणि मग किती वेळ बसता येतं आपल्याला इथं गुरुवारी? सकाळी किती पासून किती वाजेपर्यंत? 10:30-11 वाजता लावतो दुकान आणि
7 वाजेपर्यंत किमान चालतं, बाजार चालतो त्या हिशोबाने. मग बाजार आवरत आला का मग आम्ही आवरून घेतो तिथे. तुमचं गाव कोणतं? साकोरी. साकोलीतून आले. हो. काय नाव? सरदार शेख. राहता नगरपालिकेने किती पैसे घेतले? 50 रुपये घेतले. 50 रुपये. पावती दिली का? हो आहे का? आहे ना. दाखव. राहता नगर परिषद, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. अजून अहमदनगरच आहे बरं का सरकार, अजून अहमदनगरच आहे. आणि पावती क्रमांक आहे 6865. दररोज बाजार दर 50 रुपये. कुठून आले? राहत्यातलेच काय नाव? सुभाष श्रावण गरुड. गरुड. राहत्यातले जे त्यांच्याकडनं 50 रुपये घेतलेत. वसूल करणार कोण होता? नाव नाही माहिती सर. वसूल करणारा कोण आहे त्याचं नाव पण माहित नाहीये. आणि वसूल करणाऱ्याने सही पण केलेली नाही. बघून घ्या, वसूल करणाऱ्याने सही पण केलेली नाहीये. लाखो रुपये गोळा होतात महिन्याकाठी आणि वर्षाकाठी विचार केला तर कोटी रुपयांमध्ये याचा दररोज बाजार या अंडर खाली हे पैसे वसूल होतात. परंतु याच्यावरती वसूल करणारा सही करत नाही. ह्या पावत्या आहे ना फार जुन्या आहेत. त्याच्यावरती जिल्हा अहमदनगर आहे, अहिल्यानगर नाहीये. आणि अहिल्यानगर हे होताना इथं मोठा उत्सव झाला होता. या विषयावरती आपण एक्सपर्ट कमेंट घेणार आहोत. आपल्याबरोबर सेवानिवृत्त मुख्याधिकारी उभे आहेत, ते विविध कायद्यांचे जाणकार आणि अभ्यासक आहेत. मुळे साहेब, आता ही पावती तुम्ही बघा, याच्यावरती वसूल करणाऱ्याची सही नाहीये. हा फक्त तारीख टाकलेली आहे आणि आठवडी बाजारची पावती वेगळी असते. ही डेली दररोजच्या बाजारात बसणारे आहे ना, ती डेली ही पावती पाहिजे. त्यांच्याकडे पुस्तक हेच उपलब्ध असेल म्हणून ते पैसे वसूल केले. परंतु याच्यावर सही नाही, सही केली पाहिजे. लोकांनी वसूल करता असेल त्यांनी सही करणं तर अपेक्षित आहे. फक्त तारीख टाकली 6/8/2026 खाली वसूल करणार कुठं काय? मग सही नाही म्हटल्यावर याला काही लिगल व्हॅल्युएशन किंवा डॉक्युमेंटेशन? मग याला त्यांच्याकडे एक पावती असते, ती सुद्धा 68-65 चेक केली पाहिजे का खरोखर यांनी नगरपालिकेत पैसे जमा केले की बरोबर. कारण खोट्या पावत्यांच्या जोरावर देखील लाखो करोडोंचे गैरव्यवहार झाले. हा पूर्वीचे झालेले आहेत. परंतु आता आपल्याला आता ठामपणे म्हणता येणार नाही का यांनी पैसे भरले नाही. तर ते व्हेरीफाय करणं म्हणजे संबंधित लिपिक असतील किंवा अकाउंटंट असतील त्यांनी चेक करायचे. राहता नगरपालिकेचा हा भोंगळ मानायचा की ठरवून केलेला भ्रष्टाचार मानायचा? लोकांना फॅसिलिटी दिल्या जात नाही. फॅसिलिटी देण्याऐवजी नगर मनमाड रस्त्यावरती आठवड्याचा हा बाजार भरतो. ट्रॅफिक जाम होती ती वेगळीच. परंतु नगर परिषदेचा कर्मचारी जो कोणी असेल तो 2 वेळा नगरपालिकेच्या बातम्या लावल्या, परंतु आठवडे बाजारात दररोजचा बाजार या हेरखाली घेण्यात आलेले पैसे पावती आम्हाला तरी आज मितीला तरी बोगस वाटते. ॲडव्होकेट रामनाथ पाटील, सदपच प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, नगर मनमाड रस्ता.